मुंबईची स्पेशालिटी असणारा आपण झटपट वडापाव बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 4 किलो बटाटे घेतलेले आहेत, ते आता आपण उकडून घेणार आहोत। व एक लाल आपण चटणी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे लसूण साफ करून घेतलेले आहेत व सुकं खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे। लाल सुक्या चटणीसाठी इथे मी 4 सुके खोबरं घेतलेले आहेत, कवडी त्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। तसेच 4 अख्खे लसूण घेतलेले आहेत, ते साफ करून घेतलेले आहे। सुक्या चटणीला छान लाल कलर येण्यासाठी इथे मी संकेश्वरी मिरची वापरलेली आहे। तर 8 एक संकेश्वरी मिरची, तसेच आपण लाल तिखट वापरणार आहोत त्यामध्ये, आणि मीठ घालून एक छान आपण सुकी पेस्ट वाटून घेणार आहोत। तर फोडणीसाठी इथे मी लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, आल्याची पेस्ट केली आहे आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे। तसंच राई, ओवा आणि हळद घेतलेलं आहे। आता इथे आपण बटाटे मॅश करून घेणार आहोत। तर 4 किलो उकडलेले बटाटे आपण मॅश करून घेऊया। फोडणीसाठी इथे मी एक मोठा टोप घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे। तर त्यावर जे आपण आल्याची पेस्ट केलेली आहे, आलं, लसूण आणि मिरची यांची जी सेपरेट पेस्ट केली आहे, ती आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। त्याचबरोबर तेलामध्ये आपण राई घालणार आहोत आणि ओवा घालणार आहोत। छान सर्व मसाले आपण व्यवस्थित तेलावर फ्राय करून घेऊ। त्यावर नंतर हळद घालणार आहोत आपण, आणि जो पण उकडलेला बटाटा आहे, जो मॅश करून घेतलेला आहे, तो सर्व यामध्ये घालून घेणार आहोत। सर्व साहित्य व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया, सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान त्यावर आपण हिरवीगार अशी कोथिंबीर पेरून घेऊ व तीही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता वडे तळण्यासाठी इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडी हळद घालून घेते, तसंच ओवा घालून घेऊया आणि थोडं मीठ घालणार आहोत। पाणी घालून त्याची व्यवस्थित आपण आपल्याला वड्याला व्यवस्थित तळण्यासाठी अशी व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी बनवून घेणार आहोत। जास्त पातळ करायचं नाही आहे, असं मीडियम असं आपण पीठ करून घेणार आहोत। आजी तयार आहे, तिचे आपण छान छोटे छोटे गोलाकार असे वड्या करून घेऊ व गरम तेलामध्ये छान आपण आता आपले बटाटे वडे तळून घेऊया। वडी झाले की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्याही व्यवस्थित तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपला वडापावचा बेत तयार झालेला आहे। तर यामध्ये मी वडे, मिरची फ्राय करून घेतलेले आहेत, आपण लाल चटणी बनवली आहे आणि आपले वडेही तयार आहेत। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।